नमो आदेश सर्वांना. सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर बघा, कोजागिरी पौर्णिमा दरवर्षी आश्विन महिन्यात येणारी ही पौर्णिमा शुभ मानली जाते. तर आपल्या घरी सुख समृद्धी, पैसा, आरोग्य आणि आनंद यावा म्हणून या दिवशी काही खास उपाय केले जातात. तर आज मी तुम्हाला याचं महत्त्व आणि एक सोपा उपाय सांगणार आहे की जो तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडेल आणि तुम्हाला हा उपाय आज कोजागिरी पौर्णिमेला नक्कीच करायचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. जे बेल आयकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते. ती पाहते की कोण जागा आहे, कोण भक्तिभावाने तिचे स्मरण करते. म्हणूनच याला को जागृती म्हणजेच कोण जाग आहे असं सुद्धा म्हणले जाते. तर रात्री दूध पिण्याची सुद्धा एक परंपरा आहे, कारण या दिवशी चंद्राच्या किरणात एक विशेष ऊर्जा असते. त्या ऊर्जेमुळे आरोग्य चांगलं राहतं, मन प्रसन्न होतं, घरात शांती राहते, दारिद्र्यसुद्धा निघून जाते. तर त्याचबरोबर बघा, प्राचीन काळामध्ये लोकांची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा विचारलं जातं की कुणी लक्ष्मीची आराधना करते का. ज्यांना जागा राहून उपासना केली त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्यांनी अपार संपत्ती दिली. म्हणून लोक म्हणतात की या दिवशी जागा राहून लक्ष्मीची आराधना केली तर दारिद्र्यसुद्धा दूर होतं. तर याशिवाय हा दिवस भावबीजी, संपत्ती, वाढ, आयुष्य, समृद्धी करण्यासाठी तो शुभ मानला जातो. आपण घरामध्ये खूप कष्ट करतोय, आपले पती खूप कामामध्ये काम करताय, आपले प्रगती आपल्या पतीची होत नाही, मुलं उच्च शिक्षण घेत आहे, मुलांची सुद्धा प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येतोय पण कुठे जातोय हे सुद्धा कळत नाही आहे, मुलं अभ्यास करून सुद्धा मुलं अपयश होत आहे, घरामध्ये सतत भांडणे आहेत, किरकिर आहे, घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे, जसं की बघा नकारात्मक ऊर्जा आहे, घरामधला पैसा आलेला कधी जातो, केव्हा जातो आणि घरामध्ये सतत भांडणे असल्यामुळे घरामध्ये चिडचिड निर्माण होते. तर या साऱ्या उपायांवर तुम्हाला फक्त एक कोजागिरी पौर्णिमेला फक्त एक करा की गाईला ही एक वस्तू खाऊ घाला. अडचणीतून मार्ग मिळून 24 तासात इच्छापूर्ती होईल, घरातली तुमच्या इडापिडा जाईल, आयुष्यात सोन्याचे दिवस यायला सुरू होईल. तर त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा, कोणी करायचा, कोणत्या वेळेत करायचा, हे सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याचा शुभ मुहूर्त काय आहे, अशुभ मुहूर्त काय आहे, कुणी करायचा हा उपाय, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता नका बघू, शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा. तर बघा, कोजागिरी पौर्णिमा तर 6 ऑक्टोबरला 2025 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. तर बघा, आश्विन महिन्यातली पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. ती पाहते कोण जागा आहे, कोण माझी पूजा करते, म्हणून हिला कोजागृती पौर्णिमा सुद्धा म्हणतात. तर या रात्री चंद्राच्या किरणामध्ये अमृतासारखी शक्ती असते, म्हणून लोक दूध उकळून चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने आरोग्य, शांती, पैसा आणि घरात आनंद वाढतो. तर बघा, ज्या कुटुंबांनी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली त्यांच्यावर समृद्धीचा वर्षाव झालेला आहे. ज्यांनी दुर्लक्ष केलं ते दारिद्र्यात गेले. म्हणूनच आजही हा दिवस संपत्ती, धन, सुख आणि समृद्धीचा शुभ मानला जातो. तर बघा, तारीख आहे सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा तिथी म्हणजे 6 ऑक्टोबर सकाळी 1:57 सुरू होणार आहे. तर पौर्णिमा तिथी समाप्त आहे 7 ऑक्टोबर पहाटे 4:14. तर आता शुभ वेळ कोणता अशुभ आहे हे सुद्धा बघणार आहोत. तर संध्याकाळी 7:15 ते रात्री 10:30 म्हणजे 10:30 हा सर्वात मोठा शुभ काळ मानला जातो. त्यावेळेत तुम्हाला वेळेमध्ये पूजा, दूध ठेवणं, गाईला खाऊ घालणं उत्तम होतं. तर अशुभ वेळ म्हणजेच राहुकाल. राहुकालमध्ये आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं नाही आणि चुकूनही तुम्ही राहुकालामध्ये कोणतंही शुभ कार्य चुकूनही करू नका, त्याचा परिणाम खूप वाईट होतो. तर त्याचबरोबर बघूया, राहुकालामध्ये तुम्हाला 6 ऑक्टोबर 2000 रोजी दुपारी 1 ते 1:30 पर्यंत 3 वाजता हा राहुकाल आहे. तर या राहुकालमध्ये तुम्हाला चुकूनही शुभ कार्य काहीच करायचं नाही. तर या वेळेत पूजा किंवा उपाय टाळावेत. बघा, तसंच रात्री 12 नंतर नकारात्मक शक्ती सक्रिय होतात, त्यामुळे मध्यरात्रीनंतर उपाय करणे टाळावे. त्याचबरोबर बघा, तुम्ही संध्याकाळी चंद्र उगवल्यावर अंगणात किंवा गच्चीवर दूध ठेवावे. लक्ष्मी देवीची पूजा करून मंत्र म्हणावेत. नंतर कुटुंबासोबत
प्रकाशचंद्रात ते दूध प्यावे, गरिबांना भिकाऱ्यांना अन्न द्यावे, ही सेवा लक्ष्मीला प्रिय आहे. पण या दिवशी एक खास उपाय केलाच पाहिजे. तर त्याचबरोबर बघा, 6 ऑक्टोबरच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात दूध ठेवा, लक्ष्मीपूजन करा, गरिबांना अन्न द्या आणि सर्वात महत्त्वाचा एक असा गाईला घाससुद्धा घाला. तर असं केल्यावर तुमचं आयुष्य नक्कीच आनंदी, समृद्धी आणि सोन्यासारखं होईल. तर कोजागिरी पौर्णिमेला या दिवशी एक साधा उपाय म्हणजेच की बघा, गाईला खाऊ घालायची एक वस्तू आणि तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस सुरू होऊ शकतात. तर त्याचबरोबर हा उपाय कुणी करायचा, सगळ्यांनी करायचा का, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अश्विन महिन्यातली पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. तर बघा, 6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला गाईला गहू आणि गूळ खाऊ घालायचा आहे. तर गहू म्हणजे समृद्धीचं प्रतीक, गूळ म्हणजे गोडावा, आनंद आणि प्रेमाचं चिन्ह. गाईला हे अर्पण केल्यावर घरातले संकटे दूर होतात, अडचणी कमी होतात, पैशाचा प्रवाह वाढतो. असं मानलं जातं की हा उपाय केल्याने सोन्याचे दिवस सुरू होतात. ज्या दिवशी तुम्हाला गाईला हा घास म्हणजेच की गहू आणि गूळ खाऊ घालायचा आहे, तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून राहू काळ टाळल्याच्या नंतर तुम्हाला स्नान करून गाईला तुम्हाला आधी तिचे पाय वगैरे धुवून, तिला हळद कुंकू वाहून, तिची पूजा करून मग तुम्हाला तिला हा घास खाऊ घालायचा आहे. तर हा घास खाऊ कुणी घालायचं, तर बघा, ज्याच्यावर कर्ज आहे, ज्यांच्या घरी पैशाची कमतरता आहे, व्यवसाय किंवा नोकरीत अडचणी येतात, तर त्याचबरोबर मुलांचे शिक्षण किंवा करिअरमध्ये अडथळे आहेत, पती पत्नीमध्ये तणाव आहे, घरात वारंवार भांडणे होतात, तर अशा लोकांनी हा नक्कीच उपाय करावा, कारण तो समृद्धी, गोडवा आणि शांती आणतो. तर हा उपाय कुणी करू नये. तर बघा, काही लोकांनी हा उपाय करणं खरंच टाळावं, कारण की बघा, जे लोक गाईला मारतात, त्रास देतात किंवा त्यांचा अपमान करतात, कारण की ही गाईचंच म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर जे व्यक्ती तिच्याशी अन्याय करतात त्यांचं अर्पण स्वीकारलं जात नाही. तर त्याचबरोबर जे फक्त लालसेने उपाय करतायत की बघा, फक्त पैसा, सोनं, लाभ मिळवण्यासाठी, पण मन शुद्ध नाही, अशा वेळी उपायाचा परिणाम उलटासुद्धा होऊ शकतो. मानसिक अवस्था, घरात भांडणे वाढू शकतात. त्याचबरोबर ज्यांना श्रद्धा नाही, की जसं मनामध्ये शंका आहे, हे खरंच काम करतं का, असं वाटतं का, तर हा उपाय टाळावा, कारण श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही. उपायपेक्षा सर्वात श्रेष्ठ म्हणजे सर्वात बेस्ट म्हणजे श्रद्धा असते. कोणत्याही गोष्टीवर आपण जर श्रद्धा ठेवली मनापासून, तर तो उपाय आपण ती मनोभावनेने जर पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर त्याचबरोबर ज्यांच्या घरी आधीपासून व्रत उपासाचे नियम असतात, या काही लोक विशिष्ट आचारसंहितामुळे हे काम पुढच्या दिवशी करतात, त्यांनी आपल्या परंपरेनुसार वागावा. तर हा उपाय जादू नाही, श्रद्धा, शुद्ध मन आणि सेवाभावनेने यामुळेच फळ मिळतं. म्हणून 6 ऑक्टोबरच्या कोजागिरी पौर्णिमेला गाईला गहू आणि गूळ खाऊ घाला, पण मनात भक्तिभाव ठेवा.